महाराज इथं राहायचं म्हणजे असं राहता येणार नाही. म्हणजे इथं राहण्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल. अहो अहो हे काय बोलताय? ठीक आहे, माझी काहीही हरकत नाहीये. ते बरोबर बोलत आहे. अहो पण महाराज तुम्ही काम करणार? त्याला काय हरकत आहे, काम करावं लागेल. महाराज आमचा तेलाचा घाण आहे, तर तुम्हाला घाण्याचा कुळू चालवावा लागेल. अहो काही काय राज आहेत ते. ठीक आहे, तयार आहे, पण हे कोणालाही कळता कामा नये. ठीक आहे. प्रणाम महाराज. प्रधानजी, विक्रम कुठे आहे काही समजलं? महाराज, विक्रमादित्य महाराजांबद्दल अजून काहीच माहिती मिळाली नाही. शोध सुरू आहे, पण आपल्या राज्यात ते कुठेच सापडले नाही. मी गुप्तचरांना इतर राज्यांमध्ये पाठवलं आहे, त्यांच्याच निरोपाची वाट पाहतो आहे. मला विक्रमाची फार काळजी वाटते आहे. देव आपली अशी परीक्षा का बघतो आहे? असा काय गुन्हा घडला आपल्या हातून? महाराणी, अशा प्रसंगी आपण खचून जाता कामा नये. विक्रम नसताना या राज्याची, राज्यकारभाराची जबाबदारी आपल्यावरच आहे. अहो, आपल्याला तामलिंदापुराला देखील निरोप पाठवायला हवा. काय निरोप पाठवणार तिथे? त्यांना सांगण्यासारखं आता आपल्याजवळ काहीही नाही. महाराज, आपल्या हाती कोणतीही ठोस खबर नाही, त्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणतीही चुकीची माहिती पोहोचायला नको. तेव्हा गुप्तचरांचा निरोप येईपर्यंत आपण वाट पाहावी असं मला वाटतं. आज्ञा असावी. पिताश्री, काय झालं? सापडला का तो माणूस? नाही, आपले सेवक त्याला ज्या ठिकाणी टाकून आले तो माणूस आता तिथे नाहीये. तो माणूस तिथे नाहीये, मग गेला कुठे? ठाऊक नाही. आपल्या सेवकाने त्याला संपूर्ण रात्रभर शोधलं, पण तो कुठेही सापडला नाही. अहो, असं कसं होईल? राजकुमारी, अहो कुसुम, तू गेली होतीस ना, सापडला का तुला तो माणूस? राजकुमारी, अगं काय झालं सांग ना. पद्मसेना, ती काय सांगणार आहे? आपले सेवक जाऊन आले, त्यांना तो माणूस सापडला नाही. वय राजकुमारी, अहो मी गेलते तिथं, पण तो माणूस नव्हताच. पद्मसेना, तू आता हा सगळा विचार सोडून दे आणि प्रतापशी विवाह करण्यास तयार हो. नाही पिताश्री, जोपर्यंत तो माणूस कोण आहे हे कळत नाही आणि महाराज विक्रमादित्य यांचा निरोप येत नाही, तोपर्यंत मी विवाह करणार नाही.
मी चक्रवर्ती सम्राट राजा विक्रमादित्य आहे. आज समजले, कोणतीही गोष्ट अनंत काळासाठी कायम नसते. आपण उगाचच गर्व करतो की ती गोष्ट आपली आहे. माझ्या ग्रहदशेच्या भोगामुळे मी हा असा आहे, पण दिलेल्या कार्यात मी कणभरही कसूर करणार नाही. मी माझे कार्य चोख बजावत राहीन. शनिदेव प्रकट व्हावे, एक महत्वाचे कार्य आहे. प्रणाम महादेव. शुभम भवतु. शनिदेव, आता विक्रमाची 7.5 संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याला आता या परीक्षेतून मुक्त करणे गरजेचं आहे. होय महादेव, विक्रमादित्याच्या 7.5चा काळ जसा पूर्ण होईल तसे त्याला त्याचे योग्य फळ मिळेल. शनिदेव, तुमचे काय मत आहे? विक्रम आपल्या परीक्षेत खरा उतरला की नाही? नक्कीच महादेव, त्याने या काळात फार मोठमोठ्या परीक्षांना तोंड दिले आहे आणि कितीही मोठी समस्या उत्पन्न झाली तरी त्याने त्याचे कार्य थांबवले नाही. खरं तर कोणताही सामान्य व्यक्ती ही परीक्षा पार करू शकला नसता. विक्रमाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. विक्रमादित्य हा खरेच चक्रवर्ती आहे. मी तुला असा प्रश्न विचारतो की तू हरणार. तो तुझा भ्रम आहे. ऐक माझा प्रश्न. नवग्रहात सर्वश्रेष्ठ ग्रह कोणता? तुम्ही उद्या ज्ञान सभेचं आयोजन करा. तिथेच ठरेल सर्वश्रेष्ठ ग्रह कोण. या ज्ञानी जनांना बोलवून तू माझी थट्टा करतो आहेस. मी शनिदेव तुझ्या राशीत आलो आहे. या क्षणानंतर काय होईल ते बघ. विक्रम, तू संकटात आहेस म्हणून मी तुला सहाय्य करायला आले आहे. मी आपला ऋणी आहे. मी तुळजापूर येथे भवानीच्या स्वरूपात स्थानापन्न आहे. तू मला उज्जैन नगरीत घेऊन ये आणि माझी प्रतिष्ठापना कर. मी तुला सहाय्य करेन. हे प्रजाजन हो, आज मी तुमच्या मध्ये आलो आहे. तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते मी तुम्हाला देणार आहे. 7.5 वर्ष होत आले, पण इतक्या वर्षात मी माझ्या राज्यात जाऊ शकलो नाही. मी माझ्या आई वडिलांना देखील भेटलो नाही. कसे असतील ते? रोज माझ्या आठवणीने कासावीस होत असतील. राज्यकारभार कसा सुरू असेल माहित नाही. माझ्या प्रजेला
काही त्रास तर होत नसेल ना? माझे इथे काय होणार आहे मला काहीही माहित नाही. यापुढे मी कधी त्यांना भेटेन मला माहित नाही. आणखीन किती परीक्षांना मला सामोरं जावं लागेल हेही मला ठाऊक नाही. पण हे माझ्या कर्माचे भोग आहेत, ते मला भोगावेच लागणार आहेत. हळू पाणी देऊ का? विक्रमला पाहू शकेन ना मी? हा महाराणी, तुम्ही असं का म्हणता? राजवैद्यांनी सांगितलेली औषधं आपण आता सुरू केलेत. तुम्हाला लवकरच बरं वाटेल. काळजी करू नका. शारीरिक व्याधींपेक्षा मानसिक तणाव जास्त जाणवतो. 7.5 वर्ष झाली मी विक्रमला पाहिलं नाही. जोपर्यंत मला विक्रमची बातमी कळत नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवाला स्वस्थता लाभणार नाही. महाराणी, आपण अजून आशा सोडलेली नाही. प्रधानजी, विक्रमचा काही तपास लागला का? महाराज, सर्व तऱ्हेचे प्रयत्न करून झाले, पण महाराजांचा कुठेच तपास लागत नाही. पण आपण चिंता करू नका. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी महाराजांचा शोध घेत राहीन. कुठे असेल माझा विक्रम? कोणत्या अवस्थेत असेल? 7.5 वर्ष झाली. अजून किती वाट पाहिजे हो? परमेश्वरा, परमेश्वरा दया कर रे आमच्यावर. आमच्यावर दया कर परमेश्वरा. अरे देवा, हा काय प्रकार आहे? बघा ना, मला भी काही कळेना. कुसुम, अचानक इतके दिवे कसे काय प्रज्वलित झाले? हा चमत्कार कसा काय घडतोय काहीच कळत नाहीये. पद्मसेना,
संपूर्ण राजवाड्यात दिवे लागलेत, तू आदेश दिलीस का? नाही पिताश्री, मला सुद्धा कळत नाहीये हा काय प्रकार आहे. मग हे असं अचानक कसं होऊ शकतं? हो ना, आज दीपावली नाही, कुठला सण नाही, कुठला सोहळाही नाही. मग हे दिवे असे अचानक प्रज्वलित कसे काय झाले? हे कोण गायन करत आहे? कोणीतरी दीप राग गात आहे आणि कदाचित त्यामुळे हे दिवे लागले असेल. हे कोण गात आहे याचा शोध करायला सांगतो. नाही पिताश्री, आपण स्वतः जाऊन हे शोधायला हवे. चला. विक्रमादित्य, शनिदेव आपण? होय, मी तुला भेटायला आलो आहे. शनिदेव, साक्षात तुम्ही मला दर्शन दिले, मी धन्य झालो. विक्रमा, मागील 7.5 वर्ष मी तुझ्या राशीत होतो. त्यात मी तुझी परीक्षा पाहिली. तू बराच त्रास सहन केलास. माझ्या या परीक्षेत तू स्वतःला सिद्ध केलं आहेस. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे. बोल विक्रमादित्य, तुला काय वर हवा आहे? हे प्रभू, तुम्ही घेतलेल्या परीक्षेत मी खरा उतरलो, हेच माझ्यासाठी खूप आहे. माझी काहीही अपेक्षा नाहीये. आणि जर मला मागणंच मागायचं असेल तर माझी एक विनंती आहे. प्रभू, माझ्या इतकी कठोर परीक्षा इतरांची घेऊ नका. इतरांना माझ्या इतकी पीडा सहन होणार नाही. विक्रमा, तू खूप श्रेष्ठ आहेस. स्वतःसाठी काही न मागता तू इतरांचा विचार केलास. मी परीक्षा पाहतो, परंतु संबंधित व्यक्तीच्या राशीतून जाताना त्याचे कल्याण करून जातो. त्याच्या परीक्षेचे फळ देऊन जातो. त्यामुळे तुलाही त्याचे फळ मिळणार आहे. धर्माचा सत्याचा न्यायाचा देव तू, दुष्टान दुर्जनास देई घाव तू. हे प्रभू, खरंच तुम्ही खूप दयाळू आणि दयावान आहात. राजा विक्रमादित्य, मी तुला आशीर्वाद देतो की तुझी कीर्ती अनंत काळासाठी राहील. तुझ्यासारखा सम्राट होणार नाही. यापुढे कुठलेही संकट येणार नाही. पद्मसेना आणि तुझा विवाह होईल. तुम्ही दोघे सुखाने संसार कराल. आपण माझे कल्याण केले,
त्याबद्दल मी जन्मभर आपला ऋणी राहीन. आपली कृपादृष्टी अशीच माझ्यावर राहू द्या. शुभम भवतु. महाराज, तू कोण आहेस आणि इथे काय करतोयस? ज्याला तुम्ही शिक्षा दिली होती तोच मी, उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्य. हे अशक्य आहे. अहो महाराज, हेच आहेत सम्राट विक्रमादित्य.